नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण हे सुंदरसं दिसणारं एक समई मैरप म्हणा किंवा रांगोळी म्हणा किंवा ह्याला आपल्याला अनेक प्रकारे उपयोगात आणता येईल किंवा दिवाळीला कॅन्डल होल्डर म्हणून सुद्धा उपयोगात आणता येईल। बघूया याला लागणारं साहित्य काय आहे ते। या महिरपासाठी मी हे साहित्य जे घेतलेलं आहे ते या पद्धतीने आहे। हे 6 mm चे लाल कलरचे मोती, हे 6 mm चेच पुन्हा व्हाईट कलरचे, हे 5 mm चे, हे ऑप्शनल आहेत, तुम्ही 6 नंबरचेच वापरू शकता, पण ते छोटे असावेत असं मला वाटलं म्हणून घेतलेत। आणि हे पुन्हा 6 mm चेच ग्रीन मोती आणि हे मात्र 8 mm चे डार्क ग्रीन मोती घेतलेत। त्यानंतर 40 नंबरचा धागा आणि ही एक सुई 7 नंबरची। तसंही 6 नंबरच्या मोत्याला कुठलीही सुई चालू शकते। अगदी कोणालाही करता येण्यासारखा मैरप आहे। तर करूया सुरुवात या मैरपाला। या महिरपाला काय करायचं, आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा, त्याच्यानंतर 2 पांढरे मोती घ्यायचे। आता आपण हे थोडंसं बाजूला ठेवूया। अगदी सोपं आहे करायला, खूप सोपं आहे, म्हणजे तुम्ही अगदी लगेच करू शकता। 15-20 मिनिटात होणारा हा महिरप आहे। एक मोठा हिरवा मोती घेतला म्हणजे 8 mm चा, त्याच्यानंतर 2 पांढरे मोती घेतलेत, पुन्हा एक हिरवा मोती घेतला 8 mm चा, आता एक पांढरा घ्यायचा, एक हा 6 mm चाच लाल घ्यायचा आणि एक पुन्हा पांढरा घ्यायचा। आता काय करायचं, याची एक गाठ पाडून घ्यायची। अशी गाठ पाडून घेतली की आपल्या डिझाईनला अगदी सोपं आहे, डिझाईनला सुरुवात होईल। ही गाठ पाडून घ्या आणि आता इथून आपण सुरुवात करू। मी गाठही सध्या तोडत नाही आहे, इथून सुरुवात करायची। आता या मोत्यातून आपण हे ओवून घ्यायचं। ओवून काय करायचं, या मोठ्या हिरव्या मोत्यात घेऊन यायची नीड। हिरव्या मोत्यात आणल्यानंतर ह्या मोत्याच्या बाजूला जे मोती असतील तेच मोती पुन्हा घालायचे। आता याच्या बाजूला एक पांढरा आहे, एक लाल आहे आणि एक पांढरा आहे। याच्यामध्ये फक्त प्रिकॉशन एकच घ्यायचं आहे की 2 पांढरे मोती वन साइड आणि हे 3 मोती एक बाजूला असे आले पाहिजेत, तेवढं लक्षात ठेवायचं, फक्त उलटं व्हायला नको। आता हे घातलेत, आता या हिरव्या मोत्यातून पुन्हा नीडल घेऊन जायची, घेऊन पुन्हा या हिरव्या मोत्यात घेऊन यायची। कोणत्या, ह्या मोठ्या 8 mm च्या हिरव्या मोत्यात नीडल घेऊन यायची। या 8 mm च्या हिरव्या मोत्यात नीडल घेऊन यायची। चेक करा की तुमची नीडल कुठे आहे। आता इकडचे पांढरे मोती आहेत म्हणून 2 पांढरे मोती घालायचे, एक ग्रीन मोती घालायचा मोठा, आणि पुन्हा एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा। सोपं आहे करायला। या हिरव्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची, पुन्हा दुसऱ्या हिरव्या मोत्यात घेऊन यायची, इथल्या या हिरव्या मोत्यात नीडल घेऊन यायची। पुन्हा आता आपल्याला काय करावं लागेल, एक पांढरा, एक लाल, एक पांढरा आणि 2 पांढरे, अशा पद्धतीने आपल्याला 19 मोती कंप्लीट करायचे आहेत आणि मग या ठिकाणी जोडून घ्यायचे। तर तेवढं मी करते, 19 गोल आपल्याला करायचे आहेत, म्हणजे टोटल आपले जे 8 mm चे मोती आहेत हे 20 आले पाहिजेत। एवढं प्रिकॉशन घ्यायचं आहे म्हणजे गोल आपले 19 येतील। तर तेवढं मी करते आणि मग पुढचा भाग आपण बघूया। बघा, हे आपले 20 मोती झालेत बहुतेक, 4, 4, 8, 4, 12, 4, 16 आणि 4, 20
आता हा मोती आपल्याला इथे जोडून घ्यायचा। तर या ठिकाणी मी ह्या हिरव्या मोत्यातून नीडल काढली। पुन्हा ही बाहेरची बाजू आपला एक व्हाईट एक रेड एक व्हाईट आहे म्हणून ते 3 मोती घातले। आता या मोत्याला आपल्याला हे सर्कल जोडून घ्यायचं आहे आणि जोडून पुन्हा आतल्या बाजूने 2 पांढरे मोती घालून हे सर्कल आपलं कंप्लीट करायचं आहे। तर हे आपण या ठिकाणी या हिरव्या मोत्यातून नीडल टाकायची। आता ज्या ठिकाणी तुम्ही जॉईंट मारता ना त्या ठिकाणी काय करायचं, पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं, कारण इतर ठिकाणी हा धागा आपला सिंगल असतो पण तो पुढे गेलेला असतो, पण ज्यावेळेस आपण जॉईंट मारतो त्या ठिकाणी मात्र त्याला डबल फिरवून घ्यायचं आणि मगच गाठ पाडायची। त्यानंतर तुमचा धागा संपला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण धागा जर मोठा असेल तर त्या ठिकाणी एक गाठ पाडायची आणि मग पुढे जायचं। हे छोटे छोटे टिप्स आहेत आणि त्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं डिझाईन अनसक्सेस होणार नाही। आता मी इथे गाठ पाडते आणि त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप बघूया। आता आपण या हिरव्या मोत्यातून ह्या बाहेरच्या राऊंडमध्ये घेऊन घेतलं। आता आपण काय करायचं, हे या रेड मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची। कोणत्याही रेड मोत्यामध्ये आणा। एक गाठ पाडून घेतली मी आणि रेड मोत्यामध्ये नीडल घेऊन आली। आता काय करायचं, सोपं आहे। पुढचा राऊंड पण 3 मोती व्हाईट घातलेत मी, हे 3 मोती व्हाईट घातलेत। आता ते काय करायचे, या रेड मोत्यातून टाकून घ्यायचं, बस है ना सोपं। पुन्हा 3 मोती घ्यायचे व्हाईट, पुन्हा रेड मोत्यातून टाकून घ्यायचे। आता प्रश्न बऱ्याच मैत्रिणी विचारतात की हे 5 mm मध्ये केलं तर चालेल का? हो चालेल। थोडेसे राऊंड तुम्हाला जास्त घ्यायला लागतील आणि छोटं होईल, थोडंसं लहान होईल आणि हे साधारण समई म्हणजे 1 फुटाच्या समईपर्यंत हा महिरप चालतो। बघा असे सोपे आहे। 3 मोती घालायचे आणि लाल मोत्यातून काढून घ्यायचं। हा राऊंड मी कंप्लीट करते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप बघायला मिळेल। तर ही स्टेप आपली पूर्ण झाली। आता खरं तर हा महिरप एवढासुद्धा सुंदर दिसतो, पण आता आपण म्हणजे ज्याला खूप घाई आहे त्यांनी एवढा केला, हा 10 ते 15 मिनटात होतो। आणि या ठिकाणी हे जे कलर्स आहेत हे कलर आपण चेंजसुद्धा करू शकतो। इथे रेड घ्या, फ्लावरचा रंग रेड घ्या आणि इथे व्हाईट घ्या, खूप छान दिसेल। आता मी यामध्ये पुढची स्टेप एक करणार आहे। पुढची स्टेप करायला काय करणार आहे, 3 ग्रीन मोती त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर हे झाले 3 ग्रीन मोती। कुठेही धागा वळवायची गरज नाही, कशाचीच गरज नाही, अगदी साधं सोपं आपण करूया। आता हे 5 मोती घेतलेत। आता या ठिकाणी मी 5 mm चे मोती घेतलेत, तुम्ही 6 mm च्या मोत्यामध्ये सुद्धा करू शकता, सहज होणार आहे। आता काय करायचं, हा जो हिरवा मोती आहे या 3 नंबरचा, या हिरव्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा खाली पकडून। त्यानंतर 2 मोती टाकायचे हिरवे आणि हिरवे मोती टाकून हे जे आपलं फ्लावर आहे व्हाईट त्याचाच खालचा मधला सेंटरचा जो मोती आहे त्याच्यातून नीडल टाकून घ्यायची। बघा इतकं सोपं आहे। आता पुन्हा 3 मोती, हिरवे आणि त्यानंतर 5 मोती रेड। पाच मोती रेड घेतले। पुन्हा या 3 नंबरच्या हिरव्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची, धागा ओढून घ्यायचा, धागा ओढायचा आणि 2 हिरवे मोती टाकून घ्यायचे। आणखीही छोटं करायचं असेल तर पुन्हा या हिरव्या मोत्याच्या जागेवर तुम्ही 5 mm चे मोती घेऊ शकता। अशाच पद्धतीने हा पूर्ण सर्कल कंप्लीट करून घ्यायचा।
तर मी हा सर्कल कंप्लीट करते आणि मग तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवते. अशा पद्धतीने एक सुंदरसं खूप छान दिसते. आणि हे समई मैरप कुठंही यूज करता येतं. म्हणजे दिवाळीला दिवा ठेवायला कॅन्डल होल्डर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. समई मैरप म्हणून यूज करू शकता. एक छोटी रांगोळी म्हणून सुद्धा यूज करू शकता. याच्या आजूबाजूला पानं ठेवली तर ती रांगोळी म्हणून सुद्धा सुंदर दिसेल. आणि ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर 5 mm मोत्यामध्ये केलं तर याची साईज छोटी होईल. मग या ठिकाणी तुम्हाला काही मोती वाढवायला लागतील या ठिकाणी आणि या ठिकाणी, जर ह्या साईजचं करायचं असेल तर तुम्हाला ही माझी कलाकृती कशी वाटली नक्की लिहा. त्याच्यानंतर शेअर, सबस्क्राईब, लाईक अँड कॉमेंट. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.